2-3 तज्ञ मंडळीची आम्ही या टीम त्या ठिकाणी तयार करू. जे कोणी आरक्षणामध्ये असतील तरी आता 2 दिवसामध्ये त्याचं कास्ट आहे का, कास्ट व्हेरिफिकेशन झालंय का, महिलांचा असतील, रिझर्वेशन मध्ये पूर्ण ओबीसीचा असेल, या सगळ्या गोष्टी आता या मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी विचारल्या जातील आणि जे काही सत्य आहे ते त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यामुळे आधीच त्या ठिकाणी बोलणार नाही, पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला त्यावर तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा सांगतो, सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ताकदीने आपल्या त्या ठिकाणी निवडून करायची. आपल्याला हे शहर स्मार्ट शहर त्या ठिकाणी आपल्याला करायचं. आपल्याला या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या लोकांना सुविधा निर्माण त्या ठिकाणी आपल्याला करून द्यायच्या. ही निवडणूक त्या ठिकाणी आहे. दैनंदिन जीवनामध्ये नगरसेवक हा खूप महत्वाचा असतो. नगराध्यक्ष तर तो आमदारकीचा लेवल त्या ठिकाणी असतो. निवडणुकीकडे आपण बुट्टे निवडणूक त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावी अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. बालाजीराव तुम्ही असा वसंतराव छापून ग्रामीण भागातले प्रत्येक वार्डा आपली सगळी पूर्णरचना तयार आहे. प्रचंड मोठी सभासद ग्रामीण भागात झाले आणि प्रचंड मोठे कार्यकर्ते, ताकदीचे कार्यकर्ते ग्रामीण भागाचे भरपूर त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक वार्डा 10 कार्यकर्ते आपल्या ग्रामीण भागातले काय चाललंय, कसं चाललंय त्याला मदत करण्याकरता, त्याला सहकार्य करण्याकरता आणि त्याला निवडून आणण्याकरता आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी सज्ज आपल्या त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून मदत भाऊ काही अडचण नाही. लोकांचा कौल जनतेच्या मनामध्ये उदगीर नगरपालिकेवरती महायुतीचाच झेंडा त्या ठिकाणी फडकणार हा विश्वास तुमच्या या बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला ठिकाणी देतो. लोक सातत्यानं मला बोलत आहेत, व्यापारी लोक मला भेटत आहेत, शिक्षण तज्ञ लोक मला भेटत आहेत, मजूर लोक मला भेटत आहेत. भाऊ आम्हाला महायुतीमध्ये नगरपालिका तुमच्या ताब्यात आम्हाला त्याच्यामुळं खात्री आहे, विश्वास आहे. आणि एवढे ताकदीचे लोक चेहरे आता बघितला असतो, सगळे ताकदीचे लोक तुमच्या ठिकाणी आहात. या शहराचं काहीतरी भलं करण्याची क्षमता तुमच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून नाडे साहेबांनी जसं सांगितलं, बेदरे साहेबांनी जसं सांगितलं, माझ्या निवडणुकीमध्ये याच सभागृहामध्ये आपली पहिली बैठक झाली होती. त्या पहिल्या बैठकीमध्ये तुम्ही मला शब्द दिला होता, विश्वास दिला होता की आम्ही रात्रीचा दिवस करून तुम्ही लाख मताने तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देऊ असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला होता. तो शब्द तुम्ही मला त्या ठिकाणी पाळला. म्हणून आज खरं तर मी आपल्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील साहेब, अन्य काही नेते, लातूर शहरामध्ये एक सहकार भवन त्या ठिकाणी उभारतंय, त्याची प्रेस कॉन्फरन्स, त्याची माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी बैठक होती. पण मी म्हणालो, ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं माझ्यासाठी, रात्रीचा दिवस केला, त्या कार्यकर्त्याच्या बैठकीला, त्या कार्यकर्त्याच्या मुलाखतीला मी जाणं आवश्यक आहे. म्हणून जाणीवपूर्वक त्या बैठकीला, त्या मुलाखतीला मी कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याची व्यथा माझ्या एवढी कुणाला नेत्याला समजून फार पोस्टर लावण्यापासून राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत माझी बदल सगळ्याच्या आशीर्वादात त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून मला माहिती आहे, गेल्या 6 महिने वर्ष झालं तुम्ही सगळ्या पद्धतीने कशी मेहनत करताय. नगरपालिका निवडणूक जवळ येते, लोकांना दिवाळीमध्ये सुद्धा त्याची दिवाळी कशा पद्धतीने गोड तुम्ही त्या ठिकाणी केला, त्याच्यामुळे 1 ते 20 पर्यंत सगळ्या प्रभागाचा आकाश आपण सर्वे पण केला. हे सर्वेचे रिपोर्ट सुद्धा निरीक्षकाच्या समोर त्या ठिकाणी येतील. कुणाविषयी लोकांची सहमती आहे, कुणाविषयी नाराजी आहे, इथं कोणत्या जातीचं समीकरण बसतं, हे सुद्धा सगळं आपल्याकडे डाटा त्या ठिकाणी आहे. म्हणून मला हा तुम्हाला विनंती करायची आहे
तुम्ही सगळेजण इथं बसलेले इच्छुक उमेदवार नगरसेवक तर होणारच आहात, पण तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो तुम्ही सगळेजण आमदार आहात, सगळेजण तुम्ही आमदार आहात, मी म्हणजे तुम्ही आहात, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये काही दुमत आहे? त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही सगळेजण आमदार आहात आणि म्हणून आपण जो पुढे उमेदवार पक्षश्रेष्ठी देईल त्या पक्षश्रेष्ठी उमेदवाराला आपण जीव लावून, मला जसं जीव लावला तसं जीव लावून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं असं नम्र हात जोडून त्या ठिकाणी मला आवाहन करतो आणि थांबतो. आता सिस्टीमध्ये ज्याचं नाव घेतलं जाईल सिरियल प्रमाणे तुम्हाला काही मोजके समर्थक तुम्हाला वरी घेऊन यायचे असेल तर या, ते समर्थकाने एकाने बोललं पाहिजे आणि दुसरं उमेदवार त्या ठिकाणी बोललं पाहिजे, एवढंच या प्रसंगी सांगतात. वेळ खूप झाला, परत 6 वाजता माझी बैठक त्या ठिकाणी आहे. परत मला काही नेत्यांची चर्चा त्या ठिकाणी आपल्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपला करावी लागणार आहे. म्हणून आपण काही महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे कोणी ओबीसी महिला असेल, एससीच्या महिला असतील, त्यांचे कास्ट सर्टिफिकेट आहे का, व्हेरिफिकेशन झालंय का हे सुद्धा बघितलं. 50% माझ्या महिला भगिनीला आरक्षण त्या नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी आहे. आता भविष्यामध्ये 2029 ला माझ्या भगिनीला इथं जी कोणी नगरसेवक होईल किंवा नगराध्यक्ष होईल ते विधानसभेला आणि लोकसेवेला सुद्धा 33% आरक्षण त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून इथं तुम्हाला संधी भेटली नसेल तर विधानसभेला 29ला भेटणार आहे, लोकसभेला सुद्धा 29ला भेटणार आहे. म्हणून काळजी कुणीही करू नका. ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांना आमदारकीची सुद्धा संधी आणि खासदारकी सुद्धा संधी त्या ठिकाणची असणार आहे. एवढंच या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लागतो. जय हिंद, जय भारत.